त्याच्यामध्ये जे 4 भौगोलिक भाग आहेत, मध्य भारत याच्या कर्सरद्वारे मी दाखवतो. जो मध्य भारताचा भाग आहे याच्यामध्ये गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि नंतर आजूबाजूचे ओरिसा वगैरे हे जे राज्य आहेत, या ठिकाणी जो पाऊस आहे तो सरासरी इतका जास्त, दक्षिण भारतामध्ये सरासरी इतका जास्त, त्या मानाने उत्तरेकडचा जो भाग आहे तो तिथे सरासरी इतका आणि ईशान्य भारतामध्ये आणि संलग्न त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तो सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. अर्थात ही 4 महिन्याचा पाऊस आहे. राज्याबद्दल का म्हणायचं असेल तर संपूर्ण राज्यामध्ये एकंदरच परिस्थिती पुढच्या 4 महिन्यासाठी चांगली दिसते. त्याच्यामध्ये रंग निळा आहे, म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अर्थात हा 4 महिन्याचा एकंदरीत पाऊस आहे. हे याच्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं. संपूर्ण देशाच्या 4 महिन्याच्या पावसाबद्दल विवरण देताना आपल्याकडे या ठिकाणी त्याचबरोबर कर्नाटकच्या काही भागामध्ये, केरळच्या बहुतांश भागामध्ये किंवा केरळचा परिसर आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये आपल्याला परत एकदा पाऊस दाखल होताना दिसेल. अर्थात याच्यासाठी मी म्हटलंय की पुढच्या 2 ते 3 दिवसासाठी परिस्थिती अनुकूल दिसते आहे. इनसॅटचं छायाचित्र असं दर्शवत आहे की आपल्याला इथे एक सिस्टम आहे ज्याला आपण शिअर झोन म्हणतो आणि त्याचाच परिणाम म्हणून पश्चिमेकडून येणारे वारे किनारपट्टीच्या भागावरती, केरळच्या भागावरती जोरदार आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून गेले 2 ते 3 दिवस, 2-4 दिवसामध्ये केरळच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसतोय. आजही तशा प्रकारचे ढग आपल्याला दिसत आहेत. अर्थात हे चित्र दर 15 मिनिटांनी अपडेट होत असतं आणि जसं मी मगाशी म्हणालो, पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये परिस्थिती पूरक आहे, की पावसाची रेषा जी आहे ती अजून कर्नाटकमध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे.